संगमेश्वरातील एक नागरिक आपल्यासोबत आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडून भावना. दादा, काय नाव आपलं? सचिन बदाने. कुठे राहता आपण? आपला प्रभाग कोणता? तिथेच 9 आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे, काय वाटतं आपल्याला भावी नगरसेवक कसा असावा? जो काम करत असा, जो लोकांची भावना समजू शकतो, एक आवाज येऊ शकतो, तो असा माणूस पाहिजे. आपल्याला नगरसेवकीकडनं मूलभूत सुविधा मिळत आहे का? आपले टॅक्सेशन वाढले, पण त्या पद्धतीने जे आपल्याला सुविधा पाहिजे त्या सगळ्या मिळत आहेत? आतापर्यंत नाही भेटले. आतापर्यंत आमचे पण कोणीच असं आलं नाही की एका आवाजाने आलं नाही कोणी. अच्छा, काय कमतरता आहे आणि काय पूर्ण केल्या पाहिजे असं वाटतं? हे सोयीसुविधा म्हणजे लाईट असू द्या, रोड असू द्या, गटारची घाण करते, त्यांना 4 फोन करावं लागतात. अच्छा, तरी कोणी येत नाही. बरं. आणि अजून महिलांसाठी काय सोय? महिलांसाठी स्वच्छतागृह आपल्या शहरात कुठे दिसतात का? त्या रामसुदेपूर असो किंवा कॅम्प रोड असो, एक पण शौचालय नाही आहे की लेडीजला की बाथरूम जायचं असो काय असो, कोणीच येत नाही. म्हणजे काही सुविधा नाही आहे त्यांना. म्हणजे अक्षरशः पुन्हा घरात जावं लागतं की आम्हाला बाथरूम लागले बा, किंवा स्टँड पकडून घ्या तुम्ही. तिथे म्हणजे कोणाही सुविधा नाही आहे. अक्षरशः म्हणजे ज्यांना डायबिटीज असती त्यांना तर लगेच जावं लागतं. त्यांना काही नाही सुविधा, काही नाही आहे. महिलांसाठी कुठली सुविधा लांब लांबपर्यंत नाही, त्यांना खूप मोठं पाहिजे, बाथरूम तरी पाहिजे, बाथरूम तरी पाहिजे. आणि आपले जे शहरातील रस्ते आपण जे बघतो, आपण संगमेश्वर भागात आहे, काय वाटतं रस्ते कसे आहेत आपले? रस्ते आता बरे झाले, थोडेफार आता बरे झाले. तर असं वाढत होतं की रस्त्यात खड्डे रस्ते आहे ते समजत नव्हतं. आपल्या समोर इथे शाळा आहे, लोकमान्य शाळा आहे. या शाळा सुटल्यानंतर इथे ट्रॉफिकच्या बद्दल काय जाते? खूप ट्रॉफिक होऊन जाते. खरी गोष्ट, ट्रॉफिक होऊन जाते. शाळेतल्या विद्यार्थ्यांना इकडनं तिकडे जायला किंवा तिकडनं एखाद्या म्हातार गृहस्थाला इकडे यायला चौकामध्ये इतकी त्रास असतो, इतकी गर्दी होते, तर त्यासाठी एक अंडरग्राऊंड रस्ता केला पाहिजे असं वाटतं का आपल्याला? खरी गोष्ट आहे, करायला हवं. म्हणजे गांधी पुतळ्यापासून तर या इकडे एक अंडरग्राऊंड रस्ता झाला पाहिजे. एक उड्डाणपूल तरी पाहिजे. आपण बघतो आता हे बघा, ही इथे एक गाडी नुसती थांबून गेली, पूर्ण ट्रॉफिक जाम सगळीकडे झालेलं आहे. P12 पोलिसांची गाडीसुद्धा या ट्रॉफिकमध्ये अटकलेली आहे. आणि हा रोजचा त्रास नागरिकांना, आणि याच्यामध्ये धूळ पण आपल्याला दिसतोय. खूप त्रास, धुळीचा खूप त्रास आहे आम्हाला इथे. म्हणजे घंटा गाडी तर येते, 2 मिनिटासाठी इथे निघून जाते. म्हणजे ज्याला टाकायचं तो टाकेल, पण त्याला खरं टाकायचं तो वंचित जाऊन जातो, तो पुढे गाडी पुढे निघून जाते. अच्छा, काय वाटतं यंदा आपल्याला आपल्या याच्यामध्ये या प्रभागातनं कोण निवडून येईल असं वाटतं? ते तर सगळं आपलं ते तर नाही सांगू शकत, कारण की सगळं आमचं कसं, आमची दुकानदारी आम्ही कोणी सांगू शकत नाही. पण जो चांगला आहे तो यायलाच पाहिजे. जो कोणी चांगला उमेदवार असेल, जो नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देत असेल, ज्या लोकांच्या गरजा आहे त्या खरोखर त्या मूलभूत सुविधा ज्या मिळाल्या पाहिजे, त्यासाठी जो करणारा नगरसेवक आला पाहिजे असं यांचं मत आहे. आणि त्या नगरसेवकाने त्या नागरिकांच्या मूलभूत सुविधासाठी नक्कीच झटलं पाहिजे असं यांचं मत आहे. दादा, एक प्रश्न अजून विचारतो. लोक निवडणुका लढवण्याच्या अगोदर आपल्याला वचननामे देतात आणि त्याच्यानंतर 5 वर्ष त्या गोष्टीकडे लक्ष देतात का? तसं बघायला गेलं तर आतापर्यंत कोणी आलं तर नाही आहे असं. कोणी असं ते तुम्हाला माहिती आहे आता ते कसं आहे. कोणी आतापर्यंत त्यांचं जे वचन आहे ते पूर्ण नाही केलं आहे मला तरी वाटतंय. आणि एवढा मोठा वार्ड आहे आणि 4 नगरसेवक एका प्रभागामध्ये देतात. या संदर्भात काय वाटतं की पूर्वीची जी प्रभाग रचना होती, एक ते चांगलं होतं का? हे चांगलं होतं. आणि त्याला आपण आकडे बोलू तरी शिकलो असतो आपण. चालेल बाबा असं कसं. आता तर एक आमचं इथे त्याला मतदान करतो, राहतो संगमेश्वरात, कोणी येतच नाही ना. मग तुमचं नगर तिकडे आहे, मग मी तुला पण मतदान केलं ना, मग येते त्यांनी जाणार पाहिजे ना. बरोबर आहे. आणि महानगरपालिका होऊन 25 वर्ष झाले. आपल्या शहरामध्ये फुटपाथ कुठे दिसतो का आपल्याला? फुटपाथ कुठे दिसतो का? फुटपाथ नाही तसं नाही. 25 वर्ष झाले महानगरपालिकेला, इथे एक साधा फुटपाथ देखील नाही आहे. नो एंट्री, एकेरी वाहतूक, या संदर्भात काय बोलायला आपण? एकेरी वाहतूक व्हायला पाहिजे. एकेरी वाहतूक झालं पाहिजे कुठून तरी नागरिकांना. आता बघा इथे गाडी उभी होती, बघा किती ट्रॉफिक झाली. मग उड्डाणपुलावर काय तरी होईल पाहिजे असं. आता किती ॲक्शन होता ते. आता ते रस्ते खराब होते, आता ते काही लाली पावडर लावली तर रस्त्यांना तर झाले. तो बघा 1 महिना कसं समजेल परत. मी कोणाला दोष देत नाही आपण, पण असं व्हायला पाहिजे असं एक म्हणणं.
खूप खूप धन्यवाद. यांनी अतिशय यांच्या अगदी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या, मनमोकळ्या यांनी यांच्या भावना व्यक्त केल्या. कोणीही हो, चांगला नगरसेवक हो, ज्याने नागरिकांच्या मूलभूत सुविधेकडे खरं लक्ष दिलं पाहिजे, असाच नगरसेवक आला पाहिजे. आणि त्या नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर त्याची जी काही जबाबदारी, जी काही कर्तव्य ते पार पाडले पाहिजे, असं आपल्या या ग्रस्तांनी आपल्याशी बोललेले. सचिन बदाने आपल्याशी बोलले. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधला. थँक्यू व्हेरी मच. शहरातील अत्यंत मध्यवस्थित असं प्रभाग क्रमांक 9 मध्ये आलेलो आहे. इथे काही नागरिक गप्पा मारताना आपल्याला दिसत आहेत. कदाचित त्यांच्या राजकारणावरच गप्पा असतील किंवा काय माहीत नाही, पण आपण जाणून घेऊया. दादा, काय नाव आपलं? सावळीराम दादा आहे. काय म्हणाल आपण, महानगरपालिका जेव्हापासून झाले, जवळजवळ 25 वर्ष झाले, आपल्याला टॅक्स भरपूर वाढले, पण त्या पद्धतीने ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना हव्या आहेत त्या सगळ्या मिळत आहेत का, कसं काय म्हणाल आपण? सगळ्यांना मिळत आहेत. हो, सगळ्यांना मिळत आहेत. नागरी सुविधा काही कुठेच कमी नाही. काही कुठेच कमी नाही. अजूनही आपण इथे बघतोय की रस्त्याचे अजून अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की रस्ते योग्य नाही, धूळ भरपूर आहे, कचरा उचलणारे येत नाही, महिलांसाठी शौचालय नाही. याबद्दल काय म्हणाल आपण? नाही, शौचालयाचं आपण समजू शकतो आणि तुमच्या घाणीचं बी समजू शकतो, पण आता तिथं नगरपालिकेचा जो नगरसेवक निवडून जातो त्यांनीच ते काम केलं पाहिजे असं काही नाही. पण जे लोक स्थानिक राहतात त्यांनी सुद्धा स्वच्छतेचं हे घेतलं पाहिजे. रस्ते एवढे खराब आहे, स्थानिक नागरिक रस्ते कसे काय दुरुस्त करणार आहे? आपण बघतो इकडनं जाताना लोकांना खूप मोठ्या प्रमाणात या संगमेश्वरात आपल्याला खड्डे पडलेले दिसतात. काय म्हणा? नाही, इकडं खड्डे नाही, आमच्या भागात खड्डे नाही. आपल्या भागात खड्डे नाही आहे. बरं, इथनं जेव्हा शाळा सुटते, या शाळेतले विद्यार्थी सुखरूपपणे घरी जाऊ शकतायत का? नाही, सुखरूपपणे तर जाऊ शकत नाही, ती एक अडचण आहे. बरं, मग आता भावी नगरसेवक कसा असावा, काय अपेक्षित आहे आपल्याला? जनतेचं कामं करणारा असावा. असं कोण आहे भावी नगरसेवक जो जनतेचे कामं करेल? आणि कोणाची हवा वाटते आपल्याला? हवा कोणाची वाटते? हवेबद्दल मी नाही सांगू शकत, पण लोकांच्या मतामध्ये आहे फरक का चांगला माणूस आहे त्यालाच मतदान करते. बरं, आपण काय सजेस्ट कराल, कोणाला मत दिलं पाहिजे असं? मी माझं मत तुम्हाला नाही सांगू शकणार ना. बरं, ठीक आहे. धन्यवाद. आपण आमच्याशी संपर्क साधला, आपण आमच्याशी बोललात. खूप खूप आभारी आहोत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.